निघणारं नुकसान या नीटच्या पेपर फुटीमुळे झालेलं आहे। त्या अनुषंगाने त्या नीटचा पेपर फोडणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी याचं निवेदन आम्ही 15 दिवसापूर्वी माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना दिलं होतं। त्याच्यात आमच्या विविध मागण्या होत्या। शेतकऱ्यांचा खताचा प्रश्न असेल, बियाचा प्रश्न असेल, या डिझेलचा प्रश्न असेल, आणि हा एक शिकवणीचा एक मुद्दा होता आमचा की अंबाजोगाई शहरामध्ये इतक्या शिकवण्या झालेल्या आहेत की ज्या ठिकाणी सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना जवळजवळ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ या विषयाचे 3 ते 4 लाख रुपये घेतले जातात आणि जे श्रीमंत लोक आहेत ते त्या ठिकाणी पैसे देतात आणि त्या ठिकाणी करतात। ज्या ठिकाणी गोरगरिबांचे जी लेकरं आहेत ते शिकवणीला पाठवू शकत नाही। मग या ठिकाणी अंबाजोगाई तालुक्यामध्ये मोठे मोठे कॉलेज आहेत, नामांकित कॉलेज आहेत। एवढे कॉलेज, एवढे प्राध्यापकांना लाखो रुपयाच्या पगारी असताना हेतू पुरस्कार या ठिकाणी खाजगी क्लासेस का चालतात? हा आमचा शिवसेनेचा खरा सवाल आहे या सत्ताधाऱ्यांना आणि या कॉलेजवाल्यांना। ते कॉलेजमध्ये शिकत नाहीत का विद्यार्थ्यांना? मग या ठिकाणी खाजगी कॉलेज असल्यामुळं जो नीटचा पेपर फोडण्यात आला तो पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईतील शिकवणी जे धारक आहेत खाजगी क्लासेस करणारे यांच्याशी लागे बांधे असू शकतात। कारण या ठिकाणी जो नीट पेपर फुटीचा पेपर तपासणी अधिकारी आहेत, CBI असेल या कोणती CID असेल, त्यांचं पथक अंबाजोगाई शहरामध्ये येऊन गेलं आणि या ठिकाणी ही चौकशी झाली। त्या अनुषंगानं या ठिकाणी अजून भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलं। याच्यावर बी या शासनानं जर नाही ऐकलं तर याच्यानंतर आमचं आमरण उपोषण राहणार आणि नीट पेपर फोडणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे एवढी आमची उभाटा शिवसेनेची एक मागणी आहे। आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नेट पेपर फुटला म्हणून अनेक खाजगी शिकवण्या जे चालू आहेत ते बंद करण्यात यावं यासाठी आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहेत। आणि पुण्यानंतर अंबाजोगाईला शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या इथं खाजगी शिकवण्या म्हणजे गल्ली बोळामध्ये किराणा दुकानासारख्या झाल्या आणि या शिक्षकाला लाख, 1.5, 2-2 लाख रुपये पगार असताना शाळेमध्ये, कॉलेजमध्ये एक एक्स्ट्रा तास घ्यावा आणि ह्या विद्यार्थ्याला तिथं शिकवावं आणि नेटचे इथं क्लास चालू असताना एका विद्यार्थ्याला लाख लाख रुपये फीस या किराणा दुकानासारख्या दुकानं मांडलेले आहेत आणि ह्या नेट पेपरचं ते भोटेगावाला फाशीची शिक्षा देण्यात यावी हे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उपजिल्हाधिकारी कार्यालयात 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत। तरी याच्यावर न जर नाही बंद केल्या तर ह्यानंतर आम्ही आमरण उपोषण करणार आणि खाजगी शिकवण्या बंद केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत। बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आज अंबाजोगाई शहरामध्ये नीट पेपर मध्ये झालेला भ्रष्टाचार, घोटाळा आणि संपूर्ण देशामध्ये 23 लाख विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान आणि त्याच्यासाठी सरकार जबाबदार आहे। त्याच्यासाठी सरकार आणि सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत, पेपर फूट करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, याला सरकारचं कुठेतरी समर्थन आहे आणि त्या समर्थनासाठी सरकार जबाबदार आहे। या मागणीसाठी या ठिकाणी अंबाजोगाई शहरामध्ये उपविभागीय कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी उपोषणाला जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे। या उपोषणाला AIMIM पक्षातर्फे बीड जिल्ह्याचा प्रवक्ता या नात्याने मी माझं समर्थन जाहीर करतो। यासोबतच एक गोष्ट विशेष करून सांगायची की अंबाजोगाई शहर आणि असंख्य महाराष्ट्र या ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस यांनी जे बाजार मांडलेला आहे तो बाजार अंबाजोगाई शहरच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पालकांची खुलेआम लूट करत आहे। त्यांच्यावर कुठलाही अंकुश नाही, त्यांच्यावर कुठले बंधनं नाहीत, त्यांच्यावरती कुठले नियम नाहीत। कोण शिकवतंय, किती शिकवतंय, कुठला अभ्यास आहे नाही, त्यांचा पॅरामीटर काय, त्यांचा रिझल्ट काय येतो, त्याच्यानंतर लाखो रुपये, करोडो रुपये पालकांच्याकडनं वसूल केले जातात, परंतु त्यांना तो न्याय दिला जात नाही। पालकांना त्यांची लूट होत आहे। याच्या विरोधात जी उपोषण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडनं होत आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांची मागणी रास्त असल्या कारणाने प्रशासनाने त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि सगळ्या गोष्टी ठरवून कराव्यात हे आमचं विचार आहे। याच्याबद्दल आमचं पूर्ण पाठिंबा।